आईवडिलांचा आक्रोश आपण नुकताच पाहिला आणि पुण्यामधल्या याच हुंडाबळीच्या घटनेमुळे महाराष्ट्राचं समाजमन सध्या सुन्न आहे। हुंड्यासाठी झालेला छळ असह्य झाला म्हणून वैष्णवीनं आत्महत्या केली, पण तिला आत्महत्येच्या दोरापर्यंत नेणारे हात हे तिचे खरे मारकरी आहेत आणि म्हणूनच वैष्णवीच्या मारेकऱ्यांवरती हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होतीये। लाडकी बहीण म्हणता, मग माझ्या लाडक्या बहिणीला न्याय द्या, तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या, माझी एवढीच विनंती। आपल्या पोटच्या लेकीच्या आयुष्याची राख रांगोळी झालेला हा हतबल बाप। कसपटे कुटुंबानं लाडक्या लेकीला गमावलं, पण ज्यांनी तिचा जीव घेतला त्यांना शिक्षा व्हावी म्हणून वैष्णवीचे वडील अनिल कसपटे न्यायाची लढाई लढतायत। कारण वैष्णवीची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 2 कोटी त्यांना कमी पडले द्यायला, आम्ही एवढं देऊन त्यांचं पोट भरलं नाही साहेब। 2 कोटी त्यांना कमी पडले। माझ्या मुलीला आज इतकं काळं करून मारलं, तिला मारून टाकलं माझ्या मुलीला। वैष्णवीनं गळफास घेण्याच्या आधी तिला मारहाण करण्यात आली। तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ओरडून सांगतोय की तिला सासर नावाच्या चळछावणीत रोज तिळतिळ मारलं गेलं, मरणाच्या दारात तिला नेऊन ठेवलं गेलं। त्यामुळे आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा नाही तर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। व्यवस्था कशी आरोपींची भलावण करते आणि जिथे पीडितेचा मृत्यू होताना तिच्या अंगावर 19 व्रण दिसत आहेत, तेव्हा तो मृत्यू संशयास्पद आहे, त्याची संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद व्हायला हवी होती आणि तपासाचे सूत्र फिरायला हवी होती, परंतु तशी तपासाची आणि मृत्यूची नोंद होत नाही। याचा अर्थ पोलिसांकडे सुद्धा एक अलिखित संकेत असतात की माणूस सत्ताधाऱ्याचा असेल तर FIR करताना 100 वेळा विचार करा। खरं तर वैष्णवीचा जीव वाचला असता जर या नराधमांना वेळीच कायद्याचा बडगा दाखवला गेला असता। घरात आलेल्या सुनांना गुलाम समजणाऱ्या भिकार मानसिकतेच्या हगवणे कुटुंबियाने मोठ्या सुनेचाही छळ मांडला। मयुरी हगवणेवरही अत्याचार केले, तिनं पोलिसात तक्रार केली, पण पोलिसांसाठी तो अदखलपात्र गुन्हा ठरला। दखल घेतली गेली असती तर एक जीव वाचला असता। हो, क्रूर म्हणजे शब्द माझ्याकडे तर त्यांना बोलायला शब्द सुद्धा नाहीत की ती एवढी घणेरडी लोक आहेत की ती म्हणजे एखाद्याचा जीव पण घेऊ शकतात, अशी ती लोक आहेत। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबियांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 304 ब, कलम 306, कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर ते दोघं मिसिंग आहेत, हेच दुर्दैवी आहे। त्या दोघांना अटक झालीच पाहिजे आणि 0 टॉलरन्स अशा कुठल्याही पक्षात, म्हणजे मला वाटतं समाजात कुणाच्याही घरात किंवा कुठल्याही पक्षात अशा बाबतीत कुठलंही राजकारण न आणता या सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही सगळ्यांनी ताकदीने याचा विरोध करून अशा लोकांना शिक्षाही झालीच पाहिजे आणि त्या टाइम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे। समाजात खोटी प्रतिष्ठा घेऊन मिरवणारे घरात किती क्रूर आणि भिकार मानसिकतेचे असतात हे या सगळ्यातून दिसून येत आहे। महाराष्ट्रात घडलेलं हे एकमेव प्रकरण नाही, पण हे प्रकरण असं ठरावं की उद्या कुठल्याही लेकीचा छळ करताना नराधमांच्या काळजाचा थरकाप उडावा। विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेलाय। हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी वैष्णवीचा बळी घेतला। पैशांच्या हव्यासापोटी हगवणे कुटुंबानं वैष्णवीला हे जगच सोडण्यास भाग पाडलं। हगवणे कुटुंबानं वैष्णवीचे कसे हाल केले होते ते आपण पाहूया। मागणाऱ्यांनी मागव एवढं आणि देऊन सुद्धा माझ्या मुलीला असं चढून टॉर्चर करून शेवटी काय मिळालं मला? हा आक्रोश आहे वैष्णवीच्या आई वडिलांचा। वैष्णवीच्या मृत्यूनं आनंद कसपटे आणि त्यांच्या पत्नी पुरत्या कोलमडून गेल्या। कसपटे कुटुंबाला आता न्याय हवाय। त्यांची मुलगी वैष्णवीनं सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं। वैष्णवीनं गळफास घेऊन आत्महत्या केली, पण तिच्यावर हा इतका टोकाचा निर्णय घेण्याची वेळ का आली? 9 महिन्यांचं मूल पदरी असताना
तिनं स्वतःचं आयुष्य असं का संपवलं? असे एक ना अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले असले तरी त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे, आणि हे उत्तर म्हणजे हगवणे कुटुंब. वैष्णवीचा तिच्या सासरच्या मंडळींकडनं सातत्यानं छळ होत होता. वैष्णवीचा पती शशांक, नणंद करिश्मा, सासू लता, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हे सगळे त्यात सहभागी होते असा कसपटे कुटुंबाचा आरोप आहे. खरं तर वैष्णवीनं शशांक सोबत प्रेमविवाह केला होता, पण पुढे आयुष्यात आणि या नात्यात काय वाढून ठेवलंय याची तिला जराही कल्पना नव्हती. 2023 साली आनंद कसपटेंनी मोठ्या थाटामाटात आपल्या लेकीचं वैष्णवीचं लग्न शशांक सोबत लावून दिलं होतं. प्रेमविवाह असूनही वैष्णवीच्या आई वडिलांनी हुंड्यामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांपासून ते महागड्या गाडीपर्यंत सगळं काही दिलं. मुलीच्या सुखासाठी आनंद कसपटेंनी आपल्या कुवतीनुसार सारं काही जावयाच्या पदरात टाकलं. पण असं असतानाही वैष्णवीचा छळ काही थांबला नाही. हगवणे कुटुंबियांची पैशाची हाव ही वाढतच गेली. 2 कोटी त्यांना कमी पडले द्यायला. आम्ही एवढं देऊन त्यांचं पोट भरलं नाही साहेब. 2 कोटी त्यांना कमी पडले. माझ्या मुलीला आज इतकं काळं करून मारलं, तिला मारून टाकलं माझ्या मुलीला. हगवणे कुटुंब वैष्णवीला हुंड्यासाठी मारहाण करायचं, तर आपला संसार टिकावा म्हणून हा सगळा छळ वैष्णवी निमूटपणे सहन करत होती. प्रेमविवाह केल्यामुळे आईवडिलांना तरी कसं सांगणार असा प्रश्न तिच्या समोर होता, आणि म्हणूनच ती आपल्या मैत्रिणीकडे तिचं मन मोकळं करायची. मला म्हणते पिंकी ताई की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते, तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणली आत्तापर्यंत घरी, म्हणजे कुठे इकडे वाकडला म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी, एखाद्याच्या घराचं वाटोळ करते, माझ्या म्हणजे शशांक सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे, आणि घाण शिव्या द्यायला लागली, पप्पांना काही पण बोलायला लागली, मम्मीला काही पण बोलायला लागली. नुसतं अगं लय गं काय सांगू तुला, मगाशी पप्पा आणि मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी. हगवणे कुटुंब एखाद्या जनावराप्रमाणे वैष्णवीला मारहाण करत होतं. एवढं मारलं, हे पद्धती असतात मारण्याचं. जनावराला पण एखाद्या मारणार नाही. एवढं माझ्या कोवळी 21 वर्षाच्या वयात मी लग्न केलं का, तर तिने चूक केली एक म्हणून तिच्या सुखासाठी देत गेलो, मागत गेले, देत गेलो, ही माझी चूक आहे. माझ्या मुलीला दिलं पैसे, ही माझी चूक आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुद्धा वैष्णवीचा छळ झालेला. तिच्या सासरच्यांनी तिला तळपत्या उन्हात उभं केलेलं. 16 तारखेच्या आधी तिला पूर्ण एक दिवस तिला उन्हात उभी केली होती त्या लोकांनी. 13-14 तारखेला साहेब, 13-14 तारखेला तिला दिवसभर उन्हात उभी केली. 9 महिन्याचं बाळ घेऊन बाळाला आतमध्ये ढकलून दिलं. आम्हाला माहिती नाहीये बाळ आमच्याकडे येत नाहीये. तिला अनेक करत यायचं नाही. दिवसभर तिला उन्हात उभी केली मुलीला माझ्या. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातनं तिचा किती अमानुष पद्धतीनं छळ झालाय हे उघड झालं. वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर हगवणे कुटुंबावर कठोर कारवाईची मागणी होती. अभिजित पोटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळीमुळे अवघा महाराष्ट्र सुन्न आहे. कोट्यवधी रुपयांचा हुंडा घेऊन सुद्धा हावरट हगवणेंनी तिचा अमानुष छळ केला. तिला मरण पत्करण्यास भाग पाडलं. वैष्णवीच्या मृत्यूला संपूर्ण हगवणे कुटुंब हे कारणीभूत असलं तरी वैष्णवीच्या आयुष्यातली खरी विलन ठरली आहे ती तिची नणंद करिश्मा हगवणे. हगवणेंच्याच घरी राहत असलेल्या क्रूर करिश्मानं आधी मयुरीचा आणि त्यानंतर वैष्णवीचा अतोनात छळ केला. दोनही भावांना त्यांच्या पत्नीविरोधात भडकावलं, त्यांचे कान भरले. वैष्णवीबाबत आईला खोटं नाटं सांगून मारहाण करण्यासही भाग पाडलं. त्यानं काही करिश्माचं समाधान झालं नाही तर तिनं स्वतः सुद्धा वैष्णवीला मारहाण केली. एखाद्या कजा कैदासिनीसारखी ती या दोघींच्याही संसारात विष कालवायची, त्यांचं जगणं मुश्किल करायची. एक बाई असूनही तिनं दोघींच्या आजारपणात, गर्भारपणात त्यांचा विचार सुद्धा केला नाही. एखाद्या दुष्ट राक्षसिणीसारखी ती त्यांचा छळ करत राहिली. तिच्या छळाला पारावार राहिला नाही
ना तिच्या हावरट आईवडिलांच्या लोभी पडाला। वैष्णवीच्या सासू सासऱ्यांना आणि नवऱ्याला पैशांची हाव होती तर नंदेची घर काबूत ठेवण्याची राक्षसी महत्वाकांक्षा होती आणि याच महत्वाकांक्षेनं आज वैष्णवीचा बळी घेतलाय। माझी नणंद जर म्हटली की आज घरात हेच भाजी बनली पाहिजे तर तीच बनणार, किंवा मयुरीनी आणि वैष्णवीनी जर हीच साडी घालायची तर तीच साडी घालायची। ती म्हटली उठा की उठायचं, बसा म्हटलं की बसायचं, किंवा बाहेर पण कधी जायचं मग तिच्या पद्धतीने जायचं। मग पिंकी ताई म्हणाल तसं। माझी सासू कायम म्हणायची की 5 वर्षांनी ती मोठी आहे, पिंकी ताईचं सगळ्यांनी ऐकायचं। माझ्या नंदेने दिराने त्या काळात माझा खूप छळ केला की तू तिला का एवढं म्हणजे तिच्या पुढं काय एवढं करते। म्हणजे सासूला माझी नणंद म्हणायची की तू तिच्या पुढे एवढं का करते, काय तिला सोनं लागलंय, काय जादू पूर्ण केलं तुझ्यावरती की तू पार एवढं तिच्या पुढं करायला लागती। आणि म्हणजे एवढं टॉर्चर केलं आईला मुलींनी, बंद केलं, त्या पण माझ्याशी नीट नाही बोलायच्या वगैरे। आणि माझ्यामुळे त्यांना त्रास म्हणून मी पण त्यांना कधी सांगितलं नाही किंवा त्यांच्याशी बोलले नाही किंवा का आमचा संवाद पण नीट झालेला नाही। पण त्यांनी पण नंतर मग त्यांचं ऐकून मला टॉर्चर केलं। तर वैष्णवी हगवणीच्या आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला मोठ्या हालाला सामोरं जावं लागलं। तब्बल 3 दिवस हे लहानग बाळ निलेश चव्हाण या एका तिसऱ्याच व्यक्तीच्या घरी होतं। निलेश चव्हाणनं हे बाळ कसपटे कुटुंबाला द्यायला विरोध केला आणि धमकी देत कुटुंबाला हाकलून लावलं। मग मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि तात्काळ तपास करून बाळाचा शोध घ्या असे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले। अखेर तब्बल 3 दिवसांनी एका अज्ञात व्यक्तीनं हे बाळ कसपटे कुटुंबियांच्या हाती सोपवलेलं आहे। वैष्णवीचं बाळ अखेर आजीच्या कुशीत। वैष्णवीच्या आई वडिलांकडे बाळाचा ताबा। निलेश चव्हाणवर कारवाईची मागणी। आपल्या जन्मदात्या आईचं छत्र हरवलेलं हे 9 महिन्यांचं निरागस लेकरू, हे लेकरू आता आपल्या आजीच्या कुशीत सुरक्षित विसावलंय। पण या चिमुकल्याला कल्पना सुद्धा नाहीये की त्याची जन्मदात्री आई या जगातच नाहीये। वैष्णवी हगवणेनं 16 तारखेला आत्महत्या केली आणि आपली जीवन यात्रा संपवली। त्यानंतर गेले 3 दिवस या चिमुरड्यानं हाल सोसले। आता वैष्णवी तर जगात नाहीये, पण तिचं बाळ आपल्याकडे असल्यानं वैष्णवीच्या आईवडिलांचा जीव भांड्यात पडलाय। आज बाळ घरात आल्याबरोबर माझी मुलगी जशी माझी वैष्णवी आली हा अनुभव मला झाला आणि त्याला स्पर्श केल्याबरोबर मी माझ्या वैष्णवीला एक क्षणासाठी विसरले। तुमचे सगळ्यांचे मनापासून आज धन्यवाद करते, ताईंचे पण धन्यवाद करते। वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर गेले 3 दिवस हा चिमुकला ना हगवणे कुटुंबियांकडे होता ना कसपटेंकडे, तर तो होता एका तिराहित व्यक्तीकडेच। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा नवरा शशांक अटकेत होता। यावेळी हगवणे कुटुंबियांनी हे बाळ निलेश चव्हाणकडे सोपवलेलं। वैष्णवीच्या मृत्यूनंतर 3 दिवस हे बाळ पुण्यातल्या निलेश चव्हाणच्याच घरी होतं। या बाळाचा ताबा घेण्यासाठी वैष्णवीचे कुटुंबीय निलेशच्या घरी गेले असता त्यांना धमकावून तिथून हाकलून देण्यात आलं। तसं बाळ हातात द्यायला तेव्हा निलेश चव्हाणची आई आली, हातात दिल्यानंतर तेवढ्यात तो आल्यानंतर लगेच ह्या आमच्या भावांना यांना शिवीगाळ करायला लागला, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला। म्हणला तुमचा काय संबंध की माझ्या या बाळाला हात लावायचा। आजही वैष्णवीचे कुटुंबीय या बाळाचा शोध घेण्यासाठी निलेश चव्हाणच्या घरी गेले असता घराचा दरवाजा आतून बंद होता, त्यामुळे त्यांची निराशा झाली। ते हगवणे फॅमिलीकडे नाहीये, हे तिराहित व्यक्तीकडे आहे। उद्या बाळाला काय झालं त्याची जबाबदारी कोण घेणार? बरोबर आहे। आता हे घर म्हणजे बंद आहे मे बी म्हणजे याचा अर्थ आतमध्ये असू शकतं। बरोबर आहे, बाळ आतमध्ये असू शकतं, सर्वजण बंद केलेलं दिसतं। हे नेमकं कोण आहे? हे नातं त्यांचं समजलेलं नाही, हा त्यातून कदाचित मित्र वगैरे असू शकतो। तब्बल 3 दिवस हे बाळ तिराहित व्यक्तीच्या ताब्यात असल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याची गंभीर दखल घेतली। या प्रकरणामधल्या आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले गेले। तर त्याच वेळेला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे या कसपटे कुटुंबियांच्या भेटीला पोहोचल्या। मी घडल्या
सीपी पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हणलं कुणी का असं ऍक्शन घे. आता सातारा पळून कुठं जातोय, पळून कुठं. मी आज पण सांगितलंय 3 टीम तरी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. आम्ही मेसेज दिला तुमच्याच माध्यमातून मीडियाच्या की ज्यांनी कुणी बाळाला जवळ ठेवलं असेल त्यांनी बावधन पोलीस स्टेशनला आणून द्यावं, अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात येईल. तशी निलेश चव्हाणची तक्रार दाखल झाल्यानंतर त्याच्यावरही ती कारवाई होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना फोन करून या बाळाचा तातडीनं शोध घेण्याचे आदेश दिले. वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता, मी स्वतः सीपी पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे. त्या दृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि हे बाळ वैष्णवीची आई किंवा त्यांच्या घराला ते मिळालेलं आहे. आता ते बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे पोहोचलेलं आहे. अखेर पुण्यातल्या हायवेवर वैष्णवीचं बाळ एका अज्ञात व्यक्तीनं कसपटे कुटुंबियांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर कसपटे कुटुंबियांनी हे बाळ त्यांच्या घरी आणलं. हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे आल्यानंतर अजित पवारांनी कसपटे कुटुंबियांशी फोनवरनं संवाद साधला. नाही, तो माणूस काहीच बोलला नाही. फोनवर एवढंच बोलला की बाबा तुमचं ज्या बाळाला शोधायला चाललं ते माझ्या ताब्यात आहे. मग आम्ही गाडी लगेच रिटर्न फिरवली. त्यांनी जे सांगितलं होतं की तुम्ही हायवेला या, आम्ही हायवेला जवळ आलो. बाजूला फक्त म्हणला होता की अशी लाईट चालू ठेवलेली आहे, हेडलाईट. आम्ही त्याच्यावरून कोणी हे केली, तो लगेच पुढे आला, हातात दिलं बाळ, आम्ही घेतलं. वैष्णवीच्या मृत्यूमुळे कसपटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातच वैष्णवीच्या बाळाचा शोध लागत नसल्यानं तिच्या कुटुंबियांची घालमेल सुरू होती. अखेर त्यांच्या मुलीचं बाळ सुरक्षितपणे त्यांच्या घरी आलंय, त्यामुळे त्यांना थोडासा दिलासा मिळाला. पण त्याच वेळी वैष्णवीचे हे बाळ निलेश चव्हाणनं स्वतःच्या घरी का नेलं? कोणत्या नात्यानं त्याने एका लहान बाळाला तब्बल 3 दिवस आपल्या घरी ठेवलं? या निलेश चव्हाणवरती पोलीस आता कारवाई करणार का, असे अनेक प्रश्न उपस्थितही झाले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि पुण्यामधील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबियांचे नवनवीन कारनामे समोर येतात. हे कुटुंब किती क्रूर आणि किती अमानुष होतं याची ग्वाही त्यांच्या मोठ्या सुनेनंच दिली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणेंची मोठी सून असलेल्या मयुरी हगवणे या समोर आल्या आणि हगवणेंच्या काळ्या कृत्यांचा त्यांनी पाढाच वाचला. हगवणे कुटुंबियांच्या छळाची कहाणी, मोठी सून मयुरीची जबानी. हो, ही लोक तेवढी क्रूर होती आहेत. मुळात तो माझी नणंद खूप डेंजर आहे. ती माझ्या मिस्टरांनी म्हणा किंवा त्यांनी पण मला साथ दिलेली आहे, म्हणून मी खरं तर आहे. तर आज त्या दोघांमुळे मी इथं आहे, नाहीतर मी पण वैष्णवीसारखं नक्कीच पाऊल उचललं असतं. मारहाण, शिवीगाळ, अत्याचार, छळ, एकही शब्द शिल्लक नाहीये की ज्याचा मयुरीनं हगवणेंच्या घरात अनुभव घेतला नाही. लग्न झाल्यावर 6च महिन्यात मयुरीला हगवणे कुटुंबियांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. नणंद करिश्मा हगवणेचा जाच तर दिवसेंदिवस वाढताच होता. ते मी दिवस उगवला की हे 3 जण तिच्या रूम मध्ये असायचे, नंदेच्या. मग ती सगळं सांगणार कसं वागायचं, काय करायचं. मग ते बाहेर येऊन सगळे तसेच वागणार. हगवणेंच्या छळ छावणीत दिवस काढणं कठीण होतं, पण मयुरीच्या पाठीशी तिचा नवरा ठामपणे उभा राहिला. मला एवढा त्रास म्हणजे एवढं मी फाशी घेईपर्यंत असं एवढं काही झालं नाही, कारण की माझे मिस्टर होते, त्यांचा मला पाठिंबा होता कायम, म्हणून मी आज वाचले. हगवणेंच्या क्रूर कृत्यांचा अनुभव घेतल्यानंतर मयुरीनं आपल्या नवऱ्यासोबत घरातच वेगळा संसार थाटला, पण तोही या दुष्टांना पाहवला नाही. त्यांनी मयुरीच्या नवऱ्याचा छळ सुरू केला. पैशांसाठी माणुसकीच विकलेल्या लोकांनी स्वतःच्या मुलालाही प्रचंड छळलं. हो, शशांक हगवणेतच त्यांनी तर सगळं मागितलेलं आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल, मोबाईल, जे काय वॉच आहे ते माझ्यासमोर घरामध्ये आलेलं आहे, बघितलेलं आहे. आणि त्याच्या म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये,
वगैरे नाही का, की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे असं माझ्या मिस्टरांना पण टॉर्चर करण्यात गेलं की तू कशाला तुझ्या बायकोचं एवढं ऐकतोय, तू म्हणजे बायलाचे हांडगाचे वगैरे अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात आला. मुळात घरचे पण त्रास द्यायचे आणि त्याचे जे कॉमन मित्र आहेत त्यांना पण शशांक सांगायचा की याला असं बोला त्याला तसं बोला. मग ते त्यात पण त्रासाला माझे मिस्टर कंटाळले. हगवणे कुटुंबियांसोबत काढलेला प्रत्येक दिवस एखाद्या छळ छावणीपेक्षाही कमी नव्हता. गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी या सगळ्या छळाचा कडेलोट झाला. मयुरीवर तिच्या सासऱ्यानं हात उचलला होता. कपडे फाटलेले, केस पिंजारलेले अशा अवस्थेत जीव मुठीत घेऊन मयुरी रस्त्यावरती पळत होती. त्यावेळेस म्हणजे माझ्या मिस्टरांचं तिथं वॉशिंग सेंटर होतं आणि ते म्हणजे जे आमदारकी चालू होती त्या प्रचारामध्ये ते गेले होते माझे मिस्टर. आणि घरी मी इकडे भाऊबीज करून मी माझ्या घरी गेले होते उशिरा. तर त्यांचं काहीतरी फोनवरती बाचाबाची चालू होती. माझी सासू आणि सासरे माझ्या नवऱ्याला खूप घाणघाण प्रकारच्या शिव्या देत होते. तर त्यानुसार मला कळलं की हे माझ्या मिस्टरांशी बोलत आहे. त्यामुळे मी बाहेर जाऊन थांबले. मी ऐकत होते की ते काय बोलतात आणि इव्हन माझ्याकडे ते रेकॉर्डिंग सुद्धा फोनमध्ये चालू ठेवलं होतं मी. तर त्याच्यानंतर तो फोन कट झाला. ते म्हणत होते तू इथं ये, तुला दाखवतो आम्ही. मग ते चौघजण त्याला मारण्याच्या याच्यातच उभे होते नाही का. पण मला वाटलं नव्हतं की ते कदाचित माझ्या अंगावर येतील. पण ती तिकडून माझ्या सासूबाई अशा म्हटल्या की घराचं वाटोळं केलंय हिने. तर मी त्यावरती काही रिएक्शन दिलं नव्हतं. पण माझी जी नणंद आहे करिश्मा हगवणे तिने खूप खूप म्हणजे घाण प्रकारचा शब्द वापरला जो मला म्हणजे तिने प्रवृत्त केलं उलटं बोलण्यासाठी की त्यानुसार मी उलटं बोलले. तर मला माझ्या सासऱ्यांनी मारहाण केली, माझे कपडे फाडले. त्याच्यानंतर नंदेनी पण मारहाण केली, सासूनी पण मारहाण केली आणि माझा दीर शशांक हगवणे आणि मला खाली पाडून माझे केस म्हणजे इंदळून त्यांनी माझा मोबाईल घेऊन, कारण की मोबाईलमध्ये माझं रेकॉर्डिंग चालू होतं हे त्याला माहिती होतं आणि ते मोबाईल ओढून घेऊन तो पळत गेला. आणि त्याच्या मागे मोबाईल घेण्यासाठी मी पळत होते कारण की माझ्या त्या मोबाईलमध्ये सगळे प्रूफ होते म्हणून मी त्याच्या मागे पळत होते. पण त्याच्यानंतर तो पुढे जाऊन तो गाडी घेऊन पळून गेला तिथे. या घटनेनंतर एक क्षणही मयुरी तिथे थांबली नाही. तिनं माहेरी धाव घेत हगवणेंच्या विरोधात पौड पोलिसात तक्रार केली. तिच्या जवळचे सगळे पुरावे, मोबाईल क्लिप्स आणि रेकॉर्डिंग तिने पोलिसांना दिले. पण राजकीय दबावामुळे पोलिसांनी पुढे काहीच कारवाई केली नाही असा आरोप मयुरीनं केला. मयुरी जेव्हा तक्रार द्यायला गेली तेव्हा तिथे तिला तासन तास ताटकळत बसावं लागलं. कायम मला बोलायचे की तालुक्यात कोण माझा नादी नाही लागत, अख्ख्या तालुक्याला मी पुरून उरतो आणि माझा कोणी नाद नाही करत. म्हणजे माझे सासरे कायम ते म्हणजे त्यांनी बोलायचे मला ते की कोणाची ताकद नाही माझ्या समोर यायची वगैरे. त्यांना खूप त्या गोष्टीची घमंड होती. हगवणे कुटुंब किती लोभी होतं याचाही दाखला मयुरीनं दिलाय. माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो. त्या पाळण्यावरती झोपाळा जो आहे आमच्या घरातला हॉलमधला त्यावरती त्या बसून तिच्या मम्मीशी बोलत होत्या की तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा फॉर्च्युनर पाहिजे, कसं सगळ्या ब्रँड गाड्या असलं की कसं चांगलं दिसतं ना, हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून. तुम्ही स्वतः ऐकले? हा, मी स्वतः ऐकला होता. मी वाचले पण वैष्णवीचा बळी गेलाय. त्यासाठी या दुष्ट नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी. सासू सासरे, वैष्णवीचा नवरा आणि नणंद या सगळ्यांना जन्म ठेपावी अशी मागणी मयुरीची आहे. चौघ जे आहेत त्यांना सोडलंच नाही पाहिजे, यांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि मी त्यांना पाठिंबा करणार आहे पूर्ण. अभिजित पोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि या सगळ्या प्रकरणामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा चर्चेत आलेले, कारण त्या लग्नाला उपस्थित होते. पण वैष्णवी हगवणे प्रकरणाशी आपला काडी मात्रही संबंध नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. आपण लग्नाला गेलो पण त्यांनी काही वेडवाकडं केलं तर त्याच्याशी आपला संबंध काय अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. सासरा पळून गेलाय पण तो पळून पळून जाणार कुठे, त्याला निश्चितपणे पकडलं जाईल असंही अजित पवार म्हणाले. राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची, द्या. नाही दिली तर ती बाबा नाराज होत. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीने घेताय? खोटं नाही सांगत, टीव्हीला अजून आहे. मी त्यांना म्हणलं बळजबरीने घेतलं तर मग बघतो याच्याकडं,
अरे एवढं लोक कडक वागतोय तरी देखील माझी बात कमी करता. अजिबात एक देखील मायचा लाल त्याच्यातनं सुटता कामा नये. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असते तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केलेली आहे. असली नालायक वाटतं माझ्या पक्षात नको. काय करायचं नाही, गरिबाच्या दारात धादा जाईल पण असल्या दारात जाणार नाही.